स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, खूपच आनंदाची बातमी समोर आलेली आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती जाहीर झालेली आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन जारी झालेलं आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. यामध्ये सर्वात महत्वाचं काय असणार आहे की पदसंख्या. पदसंख्या खूपच जास्त बघण्यासाठी भेटलेली आहे. जर विचार केला तर जवळपास 75,768 जागांसाठी आपल्याला ही भरती निघालेली आहे. या भरतीविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. सोबतच या भरतीसाठी आपण काही महत्त्वाच्या नोट्स देखील काढलेल्या आहेत. नोट्सचं थोडंसं काम बाकी आहे. जसं काम तुम्हाला पूर्ण होईल सर्व नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका WhatsApp ग्रुपची लिंक उपलब्ध करून देतोय. त्या ग्रुपला तुम्ही लवकरात लवकर जॉईन होऊन घ्या. जशा आपल्या नोट्स तयार होतील अभ्यास करण्यासाठी त्या तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर चला, एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2023 विषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया. तर यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं काय असणार आहे, तारखा. तर इथे आपल्याला तारखा दिलेल्या आहेत. आता जर विचार केला तर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे आणि केव्हापर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. 24 तारखेपासून ऑनलाईन अर्ज चालू होत आहे आणि 28 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यानंतर काय फी वगैरे, लास्ट फी भरण्याची डेट वगैरे तुम्हाला इथे दिलेली आहे, ती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर इथं एक्झामिनेशन तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्याविषयी माहिती दिलेली आहे आणि ती तुम्हाला फेब्रुवारी 2024 मध्ये झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचं या भरतीचं स्वरूप असणार आहे. बाकी तुम्ही माहिती इथं वाचू शकता. महत्वाचे पॉइंट्स आपण यामध्ये बघणार आहोत. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या पदांचा समावेश असतो. टोटल जर पदांचा विचार केला तर आपल्याला बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एकूण 7 पदांचा समावेश आहे मित्रांनो यामध्ये. अशा प्रकारचा तुम्हाला 7 पदांचा समावेश असणार आहे आणि 7 पदांसाठी प्रत्येक कॅटेगरीनुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे मुलांसाठी, मुलींसाठी इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नोटिफिकेशन टाकून देतोय, तिथून तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. यामध्ये जर विचार केला तर पेमेंट किती असणार आहे, पेमेंट तुम्हाला इथं 18,000 ते आपल्याला 56,900 म्हटलेलं आहे. यामध्ये इतर देय भत्ते असतात, महागाई भत्ते असतात, बोनस वगैरे असतात. ते धरून आपल्याला महिन्याचं पेमेंट भरपूर जातं. इथं आपल्याला स्टार्टिंग पेमेंट लेवल 3 चं म्हटलेलं आहे, म्हणजेच 21,700 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि यामध्ये सुद्धा इतर ऑल जे पण भत्ते वगैरे असतात त्यांचा समावेश असतो. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 25 ते 26,000 पासून स्टार्टिंग होणार आहे. शक्यता काही वेळेस तिथं 30,000 पर्यंत सुद्धा तुम्हाला पदानुसार स्टार्टिंग पेमेंट जातं आणि हे पेमेंट तुम्हाला 70-80 पर्यंत लास्ट पर्यंत जात असतं वाढून. ठीक आहे, तर अशा प्रकारचं पेमेंट सुद्धा तुम्हाला यामध्ये जास्त बघण्यासाठी भेटत आहे आणि 10वी-12वी पास साठी ही चांगली संधी असणार आहे. त्यासाठी तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करायला पाहिजे. आता यामध्ये बघा, प्रत्येक पदानुसार इथे जर विचार केला तर प्रत्येक पदानुसार इथे जागा दिलेल्या आहे. इथं पद दिलेलं आहे आणि पदानुसार कॅटेगरीनुसार इथं महिलांसाठी, पुरुषांसाठी इथं जागा दिलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार. हे तुम्ही बघू शकता. टोटल मी तुम्हाला सांगितलं 75,768 जागा इथं टोटल आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा. चला आता पुढे पुढे जर विचार केला तर अजून काय महत्वाचे असणार आहे, एज लिमिट. एज लिमिट किती ठेवण्यात आलेलं आहे, इथं 18 ते 23 वर्ष या दरम्यानमध्ये एज लिमिट ठेवलेलं आहे आणि त्यासोबत जर विचार केला तर आपल्याला मागासवर्गीयांसाठी इथं 3 वर्षाची सूट असणार आहे आणि मागासवर्गीय म्हणजे एसी एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅन साठी 3 वर्षाची आणि बाकीचं त्यांचं कामाचं जे पण दिवस असतात त्यांची सूट असते आणि बाकी आपल्याला आरक्षणानुसार इथं सूटचा देखील लाभ बघण्यासाठी भेटणार देखील तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. बाकीचे आपण एज लिमिट इथं बघू शकता. आता एक्झामिनेशन जर विचार केला तर एक्झामिनेशन तुम्हाला सविस्तर माहिती त्यावरती डिटेलमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे की तुम्हाला एक्झामिनेशन कशी असणार आहे, त्यासाठी कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, कोणकोणत्या सब्जेक्टचा कसा अभ्यास करायचा, कमी वेळात तुम्हाला जास्त अभ्यास कसा करायचा, नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लवकरात लवकर जॉईन होऊन घ्या. तर बघा, आता एज्युकेशन काय पाहिजे आहे, तर एज्युकेशन पाहिजे आहे कमीत कमी 10वी पास. ठीक आहे, 10वी पास किंवा 10वीच्या लेवलचं जर तुम्ही कोणतंही एज्युकेशन घेतलं असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि बाकीची माहिती इथं दिलेली आहे. ठीक आहे, महत्वाचं 10वी पास असणं गरजेचं आहे आणि 10वी पास सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला काही जर विचार केला आरक्षणानुसार एनसीसी कॅन्डिडेट त्यांच्यासाठी सुद्धा सूट आहे, तर त्यासाठी जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एबीसीडी कॅटेगरीचं. ठीक आहे, आता अप्लाय कसं करायचं, मराठीमध्ये कसा फॉर्म भरायचा
सविस्तर माहिती आपल्याला 24 तारखेला या चॅनलवरती अपलोड केली जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिला क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आता यासाठी ऍप्लिकेशन फी किती असणार आहे? 100 रुपये. फक्त 100 रुपये फीज असणार आहे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी जसे की SC ST झालं, EWS झालं, त्यासोबत आपल्याला एक सर्व्हिसमॅन झालं, यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. फी तुम्हाला ऑनलाईन भरायची असते. फक्त फी जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फी नसणार आहे. बाकी तुम्हाला अजून काय महत्वाची माहिती दिलेली आहे? प्रत्येक जर विचार केला राज्यानुसार इथं माहिती दिलेली आहे, कारण ऑल इंडिया ही भरती असणार आहे, त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. महत्वाचं काय असणार आहे की यावर्षी खूपच जास्त जागा असणार. पुढे जर म्हटलं तर एक्झामिनेशन परीक्षा विषय आपण जाणून घेऊया. ठीक आहे, परीक्षा विषय आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया. यावरती सर्वात जास्त प्रश्न येत असतात. आता व्यवस्थित जाणून घेऊया. आता जर विचार केला तर टोटल आपल्याला प्रश्न किती असणार आहे? टोटल प्रश्न असणार आहे 80 प्रश्न. ठीक आहे, तर 80 प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी किती मार्क असणार आहे? 2 मार्क असणार आहे. आता त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. यामध्ये आपल्याला 4 भाग बघण्यासाठी भेटत आहे, 4 पार्ट बघण्यासाठी भेटत आहे आणि हे सर्व पार्टचे जे पेपर आहे एकाच दिवशी एकाच पेपरमध्ये बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, हे फक्त आपल्याला विषय दिलेत असं आपण आपल्या भाषेमध्ये समजूया. हे आपल्याला एका परीक्षेमध्ये हे 4 विषय दिलेले असतात. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा आपला पहिला विषय झाला. आपल्याला भौतिक चाचणीवरती 20 प्रश्न असतात. ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणीवरती त्यासाठी आपल्याला किती मार्क असतात? 40 मार्क असतात. प्रत्येक प्रश्नासाठी 2 मार्क असतात. ठीक आहे, त्यासोबत जीके अँड जीए. ठीक आहे, तर यासाठी 20 प्रश्न असणार, 10 प्रश्न असणार यावरती आणि या प्रकारचे अशा प्रकारचे 20 प्रश्न 40 मार्कांसाठी असणार. त्यासोबत आपल्याला मॅथेमॅटिक्स. ठीक आहे, आता यावरती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे त्यावरती डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आणि यावरती 20 प्रश्न असणार आहे, हे देखील तुम्हाला 40 मार्कांसाठी. आणि आपल्याला मराठी किंवा हिंदी या विषयावरती प्रश्न असणार 20 प्रश्न. तुम्ही तुमच्यानुसार इथे हे चॉईस करू शकता. म्हणजेच जर विचार केला तर यामध्ये आपल्याला एवढी जास्त संधी असणार आहे की इंग्लिश जो विषय, आता इंग्लिशला ऑप्शन हिंदी ठेवलेला आहे. म्हणजे जर ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश वीक होतं, इंग्लिशवरती त्यांना जे प्रश्न येतात ते सोडवता येत नव्हते, त्यांना ऑप्शनला हिंदी ठेवण्यात आलेला आहे. हिंदी आपल्याला विषय घेता येणार आहे आणि हिंदीवरील तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे, ते 40 मार्कांसाठी. अशा प्रकारचे एकूण जर विचार केला तर 80 प्रश्न असणार आहे. किती? 80 प्रश्न. हे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. टायमिंग खूपच कमी असणार आहे. टाइम तुम्हाला खूपच कमी असणार आहे. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि टाइम खूपच कमी असणार आहे. 80 प्रश्नांसाठी 60 आपल्याला मिनिटाचा टायमिंग असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा अजून आपल्याला परीक्षा अवघड घेण्यासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, जर एक प्रश्न बरोबर आला तर आपल्याला 2 मार्क भेटणार आणि एक प्रश्न चुकला तर मायनस आपल्याला 0.5 एवढे मार्क मायनस होणार. म्हणजे जर 4 प्रश्न चुकले तर आपले 2 मार्क इथं मायनस होणार. म्हणजेच एक प्रश्न आपला चुकला, जसं की आपण समजून चालू शकता. ठीक आहे, एक प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क भेटणार, एक चुकला तर आपल्याला 0.5 मायनस आपले मार्क होणार, मायनस होणार. म्हणजेच अशा प्रकारचे 4 प्रश्न चुकले तर आपले 2 मार्क इथं मायनस होणार. समजलं? अशा प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. बाकी सर्व अभ्यासक्रम दिलेला आहे. इथं आपल्याला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार हे टॉपिक दिलेत, आपले विषय दिलेत. ठीक आहे, आणि त्या विषयावरती आपल्याला कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार हे तुम्हाला दिलेले आहे. आता या विषयानुसार आपण या 4ही विषयांच्या नोट्स काढणार आहे. खूपच कमी किमतीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी, जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी आपल्या या चॅनलवरती क्लासेस देखील चालू करत आहोत आणि नोट्स देखील आपण देणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. त्यानंतर आपले फिजिकल वगैरे होणार आहे. फिजिकलमध्ये कशा कशाचा संबंध असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. त्यासाठी किती मार्क्स असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. मुलांसाठी इथं 5 किलोमीटर असणार आहे. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला ते करावं लागणार आहे, धावावं लागणार आहे. आणि महिलांसाठी इथं 1.1600 मीटर असणार आहे आणि ते तुम्हाला 8.5 मिनिटांमध्ये कव्हर करावं लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि इथं मुलांसाठी अजून एक रनिंग ठेवण्यात आलेली आहे. इथं आपल्याला 1600 मीटर दिलेले आहे आणि ते 6.5 मिनिटांमध्ये कव्हर करावं लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं. म्हणजे आधीचा जर विचार केला तर SSC GD साठी फक्त 5 किलोमीटर असायचं. आता या वेळेस 2 दिलेले आहे, 1600 + 5. ठीक आहे, अशा प्रकारचं. आणि मुलींना इथं 800 मीटर असणार आहे, ते 4 मिनिटांमध्ये कव्हर करावं लागणार आहे. अशा प्रकारचं स्वरूप ठेवण्यात आलेले आपल्याला या भरतीसाठी. दोन्ही आपल्याला क्वालिफाय करावं लागणार आहे. हे आपल्याला फिजिकल असणार आहे. ठीक आहे, आपल्याला हे ग्राउंड असणार आहे. आपल्याला ग्राउंडमध्ये फक्त रनिंग असणार आहे 5 किलोमीटर आणि 1600 मीटर हे आपल्याला कव्हर करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला मार्क्स भेटणार आहे. ते कव्हर नाही केलं तर तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय केलं जाईल. हाईट इथं दिलेलं आहे पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर, फिमेलसाठी 157 सेंटीमीटर आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार यामध्ये सुद्धा तुम्हाला सूट भेटणार आहे. ठीक आहे, यामध्ये प्रत्येक
प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे सूट भेटणार आहे. जर हाईटचा जर विचार केला तर एस सी एस टी जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे शेड्यूल इथे बघा ट्रायबल्स म्हटलेले आहे. त्यांच्यासाठी 62.5 एवढी हाईट पाहिजे. पुरुषांसाठी महिलांसाठी 150 सेंटीमीटर एवढी हाईट पाहिजे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं हाईट दिलेली आहे ती तुम्ही इथं बघू शकता. चेस्ट विषयी इथं माहिती दिलेली आहे. महिलांसाठी चेस्ट नसणार आहे, फक्त पुरुषांसाठी असणार आहे. कमीत कमी इथं आता यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार इथं कमी कमी असणार आहे. सर्वसाधारणसाठी 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून इथं 5 सेंटीमीटर त्यांना वाढवता आली पाहिजे आणि कॅटेगरीनुसार चेस्टमध्ये सुद्धा त्यांना सूट भेटणार आहे. अशा प्रकारचं देखील इथं दिलेलं आहे ते तुम्ही इथं वाचू शकता. त्यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ रेग्युलर येतच राहणार आहेत. बाकी पुढे बघा एक्झामिनेशन विषयी इथं माहिती दिली आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, त्यानंतर आयडी, कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे, फॉर्म कसा भरायचा, हे सर्व माहिती आपण आपला फॉर्म भरायच्या व्हिडिओमध्ये सर्व काही देणार आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व प्रेफरन्स रेग्युलरली द्यावं लागणार आहे 1, 2, 3, 4च्या हिशोबाने. ठीक आहे. फॉर्म भरायच्या वेळेस ते तुम्हाला सर्व काही समजून सांगितलं जाईल. त्यानंतर पुढे चला. पुढे जर विचार केला तर अजून काय महत्वाचं आहे यामध्ये फी वगैरे झालं. त्यानंतर एक्झामिनेशन कधी होणार आहे? फेब्रुवारीमध्ये एक्झामिनेशन होणार आहे तुमची. पुढे जर विचार केला तर आपल्याला यावर्षी खूपच जास्त संधी असणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये काय काय असणार आहे महत्वाचं, कोणत्या भागामध्ये एक्झाम होणार आहे, कोणकोणती महत्वाची एक्झाम असणार आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे आणि इथून पुढे फॉर्म कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती सुरू होत आहे. आपल्याला कोणकोणते ऑप्शन कसे सिलेक्ट करायचे त्याविषयी इथं माहिती दिलेली. ठीक आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचा फॉर्म कसा भरायचा त्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यासाठी कोणत्या प्रकारची चिंता करू नका. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या भरतीच्या नोट्स पाहिजे असेल तर जो व्हॉट्सअप ग्रुप देतोय त्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन होऊन घ्या. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.